म्हणजे मला सकाळी आल्यानंतर असं वाटलं होतं की आपले ट्रेनिंग एक वेगळा भाग असू शकतोय, पण आपल्या जीवनाचे पहिल्या टप्प्यापासून जे आपण प्रत्येक आर्थिक अडचणी म्हणा, सुख दुःख म्हणा, ह्याच्यातून पूर्ण पार करण्यासाठी एक अभ्यासशाळा झाली थोडक्यात. ह्युमन डेच्या निमित्ताने महिलांना एक रिफ्रेश प्लॅटफॉर्म म्हणतात ना, जसं मी माझं अनेक महिलांच्या मनात दुःख आहेत, अनेक अडचणी आहेत, पण त्या अशा खुलून बोलत नाहीत. मी ती हिंमत केली की माझं असं दुःख आहे, त्याच्यामधून त्यांना कळलं की आपल्या दुःखापेक्षा त्यांचं दुःख मोठं आहे. त्याच्यामुळे त्यांना एक प्रेरणा मिळली की आपण पण कसं जगावं. आणि मला पण वाटत एक खंत होती माझ्या मनात की मी चुकते कुठेतरी, माझ्या ह्या आयुष्यात मी चुकते, एक निर्णयात चुकते की मी आईवडिलाच्या दारात राहते. पण मला तुमच्या डिस्कशनमधून कळलं की मी जी आईवडिलांना सांभाळते ती चूकसुद्धा नाही माझी, ती माझी एक जिम्मेदारी आहे. आणि माझी मुलं पण माझी एक जिम्मेदारी आहेत, ती मला आज शिकायला भेटलं. म्हणजे माझ्या वेळोवेळी मला खंत, माझा प्रश्न एक असा दिवसात होता मनाला की बाबा मी कुठं तर चुकते, मी कुठं तर चुकते. मला झोप येत नव्हती अक्षरशः की तरुण मुलं आहेत माझे, माझं कुठं तर चुकतंय, माझं कुठतंय. पण एक वेगळा प्रश्नाचं मला उत्तर आज मला इथं आल्यामुळे मिळेल आणि त्याचा अनुभव मला घेता आला. आणि मी नक्कीच त्या प्रश्नावर चांगलं प्रखरतेनं पुढे घेऊन जाईल. मी माझ्या बॅलन्स सांभाळून मी माझं आयुष्य जगेन.